हॅलो फ्रेंड्स, आपण निघालो आहोत एका नवीन डेस्टिनेशन अनलॉक करायला. सो माझा आउटफिट ऑफ द डे. आम्ही निघालेलो कुडाळहून ऑलमोस्ट 200 किलोमीटर्स. आपण चाललो आहोत गोकर्णाला. द काशी ऑफ द साऊथ असंही म्हटलं जातं. अ, गोकर्णा पडतं कर्नाटक स्टेटमध्ये. सो आम्ही बेसिकली 2 स्टेट बॉर्डर क्रॉस करणार आहोत. गोवा नंतर कर्नाटका. सो ह्याची खूप मस्त अशी स्टोरी आहे. गोकर्णाचा बेसिकली मीनिंग आहे गाईचं कान. ओके. आणि तपस्या केलेली रावणाने शिवजींकडे. त्याने त्यांना एक शिवलिंग दिलेलं आणि बेसिकली सांगितलेलं, की ऑन द वे जाताना कुठेही जर तू हा शिवलिंग ठेवलास, तर तिथेच मी स्थापित होणार. सो गणपती बाप्पाने ट्रिक प्ले केली आणि गोकर्णा ती जागा होती जिथे रावणाने ते शिवलिंग ठेवलं आणि आपण आज तिथेच चालले आहोत. तर टेम्पलचं नाव आहे महाबलेश्वर टेम्पल आणि तुम्ही पाहू शकता ऑन द वे एक मस्तपैकी फूड कोर्ट वगैरे पण लागलं आणि रोड्स खूप छान आहे. आम्ही नेव्ही कॉलनीच्या समोरून गेलो. माझी मॉम 2 वर्ष तिथे पोस्टेड होती आणि आपण पोहोचलो आहोत गोकर्णाला. आम्ही ॲक्चुअली महाशिवरात्रीच्या 2 दिवस अगोदर आलेलो. सो मस्तपैकी रथ वगैरे ती लोकं तयार करत होती आणि ना इकडे खूप 2 मोठ्या इम्पोर्टंट इन्स्ट्रक्शन्स आहेत. एक तर ह्याचा टायमिंग 12:30 ला मंदिर क्लोज होतं दुपारी. ते डायरेक्ट संध्याकाळी 5 वाजता ओपन होतं. मोस्ट इम्पोर्टंट इन्स्ट्रक्शन आहे ड्रेस कोड. सो मेल्ससाठी धोती अँड बेअर चेस्ट आणि फिमेल्ससाठी साडी, सलवार कमीज. सो इथे पार्किंगची छान सोय होती गोकर्णा बीचला लागूनच. पण आम्ही पोहोचलेलो दुपारी अल्मोस्ट 3:00 ला. तर थोडा टाईमपास केला. तिथे स्पाइसेसचे शॉप्स आहेत. बाकी पण गोष्टी आहेत छान-छान. बॅग्स वगैरे आणि तुम्हाला बीच क्लोथ्स वगैरे भेटून जातात. तर आम्ही पेटपूजा पण केली मधल्या वेळात. छान अशी छोटीशी इटरी होती. सो आम्ही बेसिकली तिकडे डोसा खाल्ला आणि मस्तपैकी एक जिंजर टी पण घेतली मी कोल्ड. कोल्ड टी. येस. मग आम्ही फ्लॉवर्स घेतले अ, आणि लाईनीत उभं राहिलो. सो मंदिरमध्ये आतमध्ये फोन्स, फोटोज आर नॉट अलाउड आणि छान दर्शन झालं. हे मी म्हणू शकते वन ऑफ द शिवलिंग आहे जिथे तुम्ही ॲक्चुअली शिवलिंगाला हात लावू शकतात. सो दॅट वॉज व्हेरी नाईस. खूप बरं वाटलं. मग मस्तपैकी नाव गेट अप चेंज. वी आर ऑन द बीच. छान सनसेट होत होता. मस्त बीच एन्जॉय केला. मस्त-मस्त फोटो काढले आणि बॅक टू होम. सी यू नेक्स्ट टाईम. बाय.